जरा हे तांब्याला पोड नाही आहे ह्या तांब्याला। हां, त्यानंतर इकडे मी खाली तांब्याला ओम काढलेली आहे। ओलं कुंकू घेऊन मी काढलेली आहे। माझं ना चांगलं कुंकू आहे त्यामुळे गडद दिसणार नाही। ओम काढलेली इथे आणि त्यानंतर इथे स्वस्तिक काढलेली आहे। नाळ बघा कशा पद्धतीने ठेवलेली आहे। हे बघा एवढी साधी सोपी मांडणी आहे आणि पान आणि फुलं आणायचं आहे। तर रांगोळी काढलेलं आहे। हे बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं तर प्रथमतः आपल्याला इथे यंत्र आहे, यंत्राला सर्वजण नमस्कार करून घ्यायचं आणि गुरुचे हे नवनाथ ग्रंथ पारायण करण्याच्या आधी ना एक माळ स्वामींचं जप करायचं आहे, हे विसरायचं नाही। स्वामी जप केल्यामुळं सेवेचं पहिला सुरुवात करण्याच्या आधी आपण गणपतीचं पूजन केलेलं आहे। गणपतीचं नामस्मरण करा, धूप लावायचं, धूप लावा, उदबत्ती लावा आणि जर तुम्हाला जमत असेल तर सकाळ संध्याकाळ करू शकता तुम्ही आरती। नवनाथ पारायणाचं ग्रंथ वाचन चालू असताना आणि नियम तुम्हाला सांगणारच आहे। तर इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी, दर गुरुवार पौर्णिमा विशेष तिथी या दिवशी घरी किंवा दत्तधाम येथे या ग्रंथाचे पारायण करावे। आणि दत्तधाम म्हणजे आपल्या स्वामींच्या मठात वगैरे पारायण करताना धुतलेली वस्त्रे धारण करावीत, घोंगडी दर्भासन लोकलीचे आश्री आसने असावीत, आसन उत्तरीय वस्त्र स्वच्छ असावे, पूर्व दिशेला तोंड करून बसावे। प्रथम श्री स्वामी समर्थ स्तवन वाचायचं, एक माळ जप स्तवन, स्वामी स्तवन मंत्र जप, त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे। हे पारायणाच्या दररोज सुरुवातीला हे वाचायचं, स्वामी स्तवन मंत्र जप आणि गणपती अथर्व शीर्ष। देवाऱ्यातील देवतांना वंदन करायचं आहे, त्यानंतर वडीलधाऱ्यांना नमस्कार करून पोथीला गंध पुष्पांनी मनोभावे पूजा करायचं। नैवेद्यासाठी खडी साखर, दूध, पेढे किंवा उडदाचे वडे असावेत आणि अगरबत्ती वगैरे सगळं लावलेलं आहे आणि एकाग्रचित्ताने वाचन करायचं आहे। वाचन करताना कोणाशीही बोलायचं नाही, किती अडचणी येऊ दे कोणाशी बोलायचं नाही। रात्री चटईवर किंवा घोंगडीवर झोपायचं आहे, म्हणजे ब्रह्मचर्याश्रम पाळणं गरजेचं आहे। आता ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय हे कोणाला माहीत नसेल तर म्हणजे लग्न झाल्यावर आपण नवरा बायको मिळून झोपतो तर त्यावेळेस तसं झोपायचं नाही, आपण पारायण करत आहोत। या काळामध्ये खूप घरात आरडाओरडा होईल आणि आपल्याला तोंड झापावं असं वाटत असेल तरी मुद्दा म्हणून ओढलं जाईल, तर आपणच आपल्याला ताबा ठेवायचा तोंडावर, म्हणजेच जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा अशा पद्धतीने राहावं लागेल आणि आपलं पारायण केलेलं आपल्याला फळ मिळण्यासाठी आपण जेवढं मनभावे करेल, श्रद्धेने करेल तितकंच चांगलं आहे आपल्याला। आणि काही तुम्ही खाऊ शकता, तुम्ही याच्यामध्ये काही नियम नाही आहे, पण जास्त लसूण आणि कांदा वर्ज्य केलं तर उत्तम आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे तामसिक पदार्थामुळे जास्त राग वगैरे येतो ना। आणि हातात पाणी घेतलं, त्याच्यावर अक्षदा घातलं आणि आपलं ज्याच्यासाठी करायचं संकल्प करून केलं तरी चालतं आणि आपल्याला देवाची सेवा करायचं म्हणून केलं तर संकल्प करण्याची आवश्यकता नाही। तर आणि लास्टला ना काय करायचं आहे, लास्टला सांगते तुम्हाला काय करायचं आहे, पण हे बघा जे आपल्याकडे आहे तर तुम्ही घालायचं आहे कानातलं, सोन्याचं असेल तर उत्तम, काचेच्या बांगड्या, टिकली नसेल तर चांगलंच असतं, पण मी टिकली आणि खाली कुंकू लावलेली आहे। केस मोकळं सोडायचं आहे आणि परकरीला गाठ असेल तर गाठ काढायचं आहे, गाठ कुठेही नसलं पाहिजे। मग आता मी दिंडोरी प्रणित करत आहे, तर हातात ते मठातलंच आहे, हे बघा मठातलं, तिथे दुर्गा सप्तशती वाजताना दोरा घातलेला आहे, तर त्या हातातलं दोरा नाही काढणार आहे, पण मी कपडे घातलेले आहेत त्यामुळं त्याला नाडी असलेलं तर नाडी काढून बसायचं आहे।
सांगते तुम्हाला अजून. हे बघा, केस मुकू सोडलेला होता पण. आणि आणखीन एक नियम म्हणजे ना, वाचन झालं रोज श्री दत्तात्रयांची आरती करायचं आहे. 9 दिवसात 9 पारायण केल्यास सप्तमीच्या दिवशी 9 लहान मुलांना भोजन घालायला जमत नसेल तर काय करायचं आहे, आपण काय करायचं ना त्यावेळेस ना, जर एक सवासनी स्त्री असेल तर तिलाही जेवायला बोलू शकतो. आणि सवासनी स्त्रीला जेवायला तर घालायला जमत नसेल, पण पहिल्या दिवशी गोठ्यात जाऊन आपल्याला गाईला जेवण द्यायचं आहे. चपातीमध्ये थोडंसं साखर घालून करा, चपाती किंवा गुळ घालून करा. छोटीशी एक चपाती करून आपल्याला द्यायचं आणि कुत्र्याला बिस्किट द्यायचे. हे विसरायचं नाही, आदल्या दिवशी द्या. आणि काय करायचं, जर आपल्याला 9 मुलांना जेवण घालायला जमत नाही, 2 मुलं असं तरी चालेल. आणि नाही तर सवासनीला जेवण घाला, जोडप्यांना तुम्हाला कसं वाटेल, तर काहीच जमत नसेल तर सरळ मठात जाऊन गल्ल्यात घाला. उत्तमात उत्तम गल्ल्यात घाला. जेवढं आपल्याला 2 माणसाचं जेवायला किती खर्च लागतं तेवढं गल्ल्यात घाला. आणि महानैवेद्यास काय करायचं आपल्याला शेवटच्या दिवशी उद्यापनाला, तर तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स, तांदूळ आणि मुगाची खिचडी बनवायची आणि घेवड्याची भाजी असली पाहिजे. हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि उडदाचे वडे, उडदाचे मेंदू वडे कसं असते तसं उडदाचे वडे. हां, तसंच हरभरा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ना, ते शाळेमध्ये खाऊ देतात अंगणवाडीमध्ये. हरभरा घुगऱ्या त्याचं. आणि आंबील करायचं असतं, दही आंबील म्हणजे आता ते एक थंड पोटात असतं. ज्वारीच्या पिठाचं पण बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये ताक घालून बनवलं जातं. जोंधळ्याची खीर असते. आणि देवांना हे प्रकारे सगळे नैवेद्य दाखवून तुम्ही उद्यापन करू शकता. हे बघा, जोंधळ्याची खीर म्हणजे बहुतेक ना ते त्याला काय म्हणतात, ते छोटे छोटे ज्वारीचे कण असतात ते गरमीच्या वेळेस खातो आपण, त्याला काय म्हणतात मला आता आठवेना. त्याची खीर करायचं असतं आणि हे सगळ्यांना लावायचं. तर उद्यापनाच्या वेळेस काय काय करायचं हे मी सांगितलेले आहे. आणि तुम्हाला काय याच्या अजून व्यतिरिक्त नियम माहीत असेल तर तुम्ही सांगा. आणि पूर्ण श्रद्धेने जेवढं करेल तेवढं उत्तमाचं असतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गणनाथ, रेवणनाथ, नागेशनाथ, भरतनाथ, चरपदीनाथ, कानिपनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जलदेशनाथ की जय. आणि संकल्प करून म्हणायचं, हे देवा पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनोभावे आणि तुमच्यामध्ये लीन होऊन सगळं काही विसरून तुम्ही माझे सगळे संकट तुमच्या चरणांशी अर्पण करून मी सेवेला सुरुवात करत आहे, तर करून घ्या म्हणायचं. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल पहिल्यांदा आहे तर श्री स्वामी समर्थ.